हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, टेट भरतीसाठी बेसिक बुद्धिमत्ता जे आहे ते आपल्या 80 मार्कासाठी आहे. ठीक आहे. आणि 80 मार्कासाठी बुद्धिमत्तेमध्ये कोणते कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, आणि त्यासाठी शॉर्ट ट्रिक्स काय आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. ठीक आहे. जेणेकरून तुमचे जे 80 मार्क आहे ते तुमचे फिक्स होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्या अगोदर आपण पाहून घेऊयात. बघा, आपली टेट भरती जी आहे त्याची जी न्यू बॅच आहे ती स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे. 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळवा. बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे. फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आहे. टेस्ट सिरीज नोट्स सर्व पेपर पॅटर्न नुसार आहेत. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. ठीक आहे. आणि ही जी नवीन बॅच सुरू झालेली आहे, ऍडमिशन तुमचे ओपन आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. वेळ न वाया घालवता. आता बघूयात आपण रिझनिंग मध्ये कोणते कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत आणि ते एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे. तर बघा, नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन जे एक्झाम मध्ये खूप जणांना कन्फ्युजन होतं. ठीक आहे. नातेसंबंधामध्ये ब्लड रिलेशन मध्ये खूप जणांना हार्ड जातं हा टॉपिक. त्यानंतर आहे घड्याळ. त्यानंतर कानमापन. ठीक आहे. रांगेतील क्रमांक असतं. सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग डिकोडिंग ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. आकृत्यांच्यावर आधारित प्रश्न असतात म्हणजे वेन आकृत्या ज्या असतात. ठीक आहे. म्हणजे विधान निष्कर्ष. ठीक आहे. त्याच्यावर तुम्हाला वेन आकृती काढायची असते, विधान दिलेलं असतं आणि निष्कर्ष कोणता करेक्ट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. ठीक आहे. त्यानंतरला बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर आहे सांकेतिक तुलना, वय उंची. ठीक आहे. ह्याच्याकरिता तुलना. मालिका. मालिकेमध्ये बघा, संख्या मालिका असते, वर्ण मालिका असते आणि लयबद्ध मालिका म्हणजे रिपीटेड सिरीज दिलेला असतं. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही आकृत्यांची संख्या मोजणे. आकृत्यांची संख्या मोजणे म्हणजे त्रिकोण दिलेले असतात, आयत दिलेले असतात, चौरस दिलेले असतात, चौकोन दिलेले असतात, सरळ रेषा, वर्तुळ, षटकोन, जे काही एवढ्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांवर तुम्हाला विचारलं जातात की त्रिकोणांची संख्या किती आहे या आकृत्यामध्ये. ठीक आहे. ते सुद्धा तुम्हाला विचारलं जातात. ठीक आहे. ठोकळा म्हणजे डाईस, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातात. त्यानंतर एक आहे आरशातील प्रतिमा. ठीक आहे. आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा हे सुद्धा येतं आणि पाण्यातील प्रतिमा सुद्धा. ठीक आहे. पाण्यातील प्रतिमा. त्यानंतर आकृती पूर्ण करणे म्हणजे अर्धवट एक आकृती दिली असेल आणि ती आकृती तुम्हाला पूर्ण करायची असते, ते सुद्धा दिलेलं असतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अजून विसंगत घटक असतात, ऑड मॅन आउट. ठीक आहे. हे सुद्धा विचारलं जातात. हे सगळे जे काही टॉपिक आहेत हे सगळे तुम्हाला अजून अर्धे दिले, अजून खूप टॉपिक आहे जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो आपण एक एक करून बघूयात की काय काय इम्पॉर्टंट आहे आणि शॉर्ट ट्रिक काय आहे, जेणेकरून तुमचे जे मार्क आहेत 80 मार्क्स, ठीक आहे, ते तुमच्या फिक्स होऊन जातील. सो पहिला आपण नातेसंबंधात क्वेश्चन बघू. कारण नातेसंबंधावर खूप जण कन्फ्युजन होतं आणि त्यांना शॉर्ट ट्रिक हवे असतात की मॅडम ह्याच्यावर शॉर्ट ट्रिक काय येते. ठीक आहे. कारण बघा, क्वेश्चन कसा आहे, ए डॉलर बी, याचा अर्थ आहे ए हे बी चे वडील आहेत. ए हॅश बी चा अर्थ आहे ए ही बी ची बहीण आहे. ए स्टार बी चा अर्थ आहे ए ही बी ची मुलगी आहे. ठीक आहे. आता A@B चा अर्थ आहे ए हा बी चा भाऊ आहे. तर आरटीएम. ठीक आहे. आरटीएम हे भावंड आहे ते कसं तुम्ही दर्शवणार. आता तुम्हाला 4 ऑप्शन दिले. ठीक आहे. तुम्ही काय करणार एक्झाम मध्ये की 4ही ऑप्शन लिहून काढणार. ठीक आहे. आणि एक एक वर तुम्ही आकृती काढावी लागते, आपल्याला नातेसाखी काढावी लागते. ठीक आहे. आकृती ती काढून बघणार आणि मग 4ही ऑप्शन मध्ये तुम्ही बघणार की अरे बापरे कोणता करेक्ट आहे. ठीक आहे. आता एक्झाम मध्ये एवढं करायला टाइम असतो का, तर नसतो. ठीक आहे. सो ह्याच्यावर शॉर्ट ट्रिक काय आहे, ती शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही हे आन्सर 2 मिनिटात, 2 मिनिट सुद्धा लागणार नाही तुम्हाला आन्सर काढायला. ठीक आहे. लगेच तुम्ही काढू शकतात 1 मिनिटात. ठीक आहे. तर त्याच्यावर शॉर्ट ट्रिक काय आहे ते मी तुम्हाला सांगते अगोदर. ठीक आहे. बघा, आधी काय सांगितलं तुम्हाला, आरटीएम ही भावंड आहे हे दाखवायचं नाही, फक्त फोकस तुम्ही आरटीएम वर करणार. आरटीएम, 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 आरटीएम. ठीक आहे. बाकीचं सगळं सोडून द्या, ऑप्शन मधलं फक्त आरटीएम वर फोकस करा. ठीक आहे. आता आर. ठीक आहे. आता ऍट द रेट. ऍट द रेटचा अर्थ इथे काय दिलेला आहे, भाऊ म्हणजे ब्रदर लिहिते मी. ठीक आहे. भाऊ. ठीक आहे. आता स्टार. स्टारचा अर्थ तुम्हाला काय दिलेला आहे, मुलगी. ठीक आहे. मुलगी. मुलगी आणि भावाचं, सॉरी, मुलगी आणि भाऊ काय आहे कॉम्बिनेशन, नाही. ऍट द रेट, सॉरी, आता आरटीएम कडे बघायचे. डॉलर. डॉलरचा अर्थ काय दिला, वडीलचा व लिहिते मी. आणि हॅशचा काय अर्थ आहे, बहीण. वडील आणि बहीणचा पण काही संबंध आहे का, नाही. आपल्याला भावंड पाहिजे म्हणजे भाऊ भाऊ तरी चालेल, बहीण बहीण पण चालेल, किंवा भाऊ बहीण बहीण भाऊ पण आपल्याला चालेल. भावंड यायला पाहिजे फक्त. आता इथे स्टार. स्टारचा जो अर्थ आहे, ठीक आहे, स्टारचा अर्थ काय सांगितले, मुलगीचा, मूल इथे. ठीक आहे. आता हॅशचा तुम्हाला काय सांगितलंय, हॅशचा काय सांगितलंय, बहीण. ठीक आहे. मुलगी बहीणचा काही संबंध आहे का, नाही आहे ते. फोर्थ ऑप्शन बघा तुम्ही, ऍट द रेट. ठीक आहे. ऍट द रेटचा अर्थ आहे भाऊ. हॅशटॅगचा अर्थ तुम्हाला काय दिलेला आहे, इथे बहीण. आता भाऊ बहीण. ठीक आहे. भाऊ बहीण येतो ऑप्शन नंबर 4 मध्ये, सरळ क्लिक करून टाका. ठीक आहे. आता तुम्हाला हा ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 तुम्ही एक्झाम मध्ये काय करणार, फर्स्ट करून बघतात, अरे आन्सर येत नाही. सेकंड ऑप्शन घेतला, अरे येत नाही. थर्ड घेतला, अरे आन्सर येत नाही.
फोर्थ घेतला हा आन्सर आलं. मग तुमचं हे तिन्ही पण काढताना जेवढा वेळ लागणार आहे, ठीक आहे, एवढा वेळ लागणार आहे, त्याला खूप वेळ लागेल, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही क्वेश्चन म्हणजे ऑप्शन मध्ये जर तुम्ही ज्याच्यावर फोकस केला आरटीएम वर आणि जे काही चिन्हांना तुम्हाला सांगितले, जे काही भाऊ बहीण काही चिन्हांना सांगितले ते जर तुम्ही लिहून घेतलं तर तुम्हाला काढावं लागणार नाही एक एक घेऊन, ठीक आहे. डायरेक्टली तुमचं ऑप्शन येऊ शकतं, ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे, ठीक आहे. नेक्स्ट जो आहे क्वेश्चन, ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूयात वेन आकृतीवर. कारण वेन आकृतीमध्ये खूप जण कन्फ्युज होतात, ठीक आहे. आता वेन आकृत्यांमध्ये एक विधान तुम्हाला दिलेलं असतं सर्व आणि काही, सगळा गेम ह्याच्यावरच आहे, ठीक आहे. सर्व जर तुम्हाला आलं क्वेश्चन मध्ये तर सर्व जर आलं तर आपण असं पूर्ण राऊंड करणार आहोत, ठीक आहे. आणि जर तुम्हाला विचारलं असेल काही तर तुम्ही काय करणार आहे, असं एक गोल आणि त्याला अर्ध म्हणजे हा काही बघ, ठीक आहे. सर्वला पूर्ण काहीला हे, फक्त ह्या जर दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला पूर्ण वेन आकृती तुम्हाला नीट काढता येईल आणि त्याच्या विधान तुम्हाला निष्कर्ष बघता येतील. जर वेन आकृती तुमची रॉंग आली तर तुमचं निष्कर्ष म्हणजे तुमचा आन्सरच पूर्ण चुकणार आहे, ठीक आहे. त्यामुळे आकृती कशी काढायची बघा. विधान सांगितले सर्व पुस्तके पिन आहे, सर्व म्हटले ना मग सर्वला काय करायचं, पूर्ण राऊंड करायचं, ठीक आहे? पूर्ण राऊंड म्हणजे काय, सर्व पुस्तके पिन, सर्व पुस्तके पिन आहे, ठीक आहे. परत काही पिन टेबल सांगितले, काही सांगितले, इथे अर्ध सांगितले तुम्हाला. काही पिन आहे म्हणून पिनलाच अर्ध करा, ठीक आहे. काही पिन काय आहे, टेबल आहे, ठीक आहे. पुढे काय दिलं आपल्याला, सर्व टेबल, सर्व आलं. परत काय सांगितले, टेबल सर्व, ठीक आहे. मग हे टेबल आहे, हे सर्व टेबल काय होणार आहे, सुया होणार आहे, ठीक आहे, सुया होणार आहे. पुढे सांगितले काही सुया धागे, काही सांगितले म्हणजे अर्धवट गोल येणार, ठीक आहे. काही सुया काय सांगितले, धागा सांगितले. क्लिअर आहे पण ही अशी तुमची वेन आकृती यायला पाहिजे. काही आणि सर्व ह्याच्यावरच पूर्ण गेम आहे तुमचा फोकस, ठीक आहे. निष्कर्ष बघायचंय, काही सुया पिन आहेत, ठीक आहे. आता काही सुया पिन आहेत, बरोबर आहे निष्कर्ष. काही पिन पुस्तके आहेत, काही पिन पुस्तके आहेत आहेत, ठीक आहे. काही धागे सुया आहेत, ठीक आहे. काही जे काही धागे आहेत ते सुया आहेत म्हणजे हा पण बरोबर आहे. काही सुया टेबल आहेत, काही सुया टेबल आहेत, म्हणजे सगळे ऑप्शन बरोबर म्हणजे काय येणार आहे, सर्व योग्य, ठीक आहे. आणि खूप जण विधानावर काय तर कन्फ्युजन होऊन जातात, ठीक आहे. मी तुम्हाला आन्सर काढता येतं, फक्त विधेय आकृती काढायला जमत नाही आणि मेन ह्याच्यावरच गेम आहे. जर तुम्ही हे नीट व्यवस्थित काढणार तर तुमचं जे निष्कर्ष आहे ते करेक्ट येणार आहे, ठीक आहे. त्यामुळे ही विधा आकृती कशी काढायची, ठीक आहे, ते तुम्हाला वेन आकृती कशी काढायची त्याच्यावर एक शॉर्ट ट्रिक सांगितले. सर्व असेल तर पूर्ण गोल करा, काही असेल तर अर्ध गोल करा, ठीक आहे. चला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण कशावर घेतलेला आहे बघून घेऊ. सांकेतिक भाषा म्हणजेच काय, तर कोडिंग डिकोडिंग, ठीक आहे. कोडिंग आणि डिकोडिंग वर आपण क्वेश्चन घेतला आहे. खूप जण कोडिंग डिकोडिंग वर पण काय कन्फ्युज होऊन जातात, ठीक आहे. कोडिंग आणि डिकोडिंग, तर त्याच्यावर बघूया आपण. एका सांकेतिक भाषेमध्ये बघा 256 म्हणजे रेड कलर चॉक, 589 म्हणजे ग्रीन कलर फ्लावर, 254 म्हणजे व्हाईट कलर चॉक. आता सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला व्हाईटचं काढायचे फक्त. बघा फक्त व्हाईटचं काढायचे ना, फक्त व्हाईटचं काढून घ्या, बाकीचं करू नका, एवढा टाइम नाहीये आपल्याकडे. मग तुम्ही म्हणणार इथे कलर सेम आहे, इथे कलर आहे, इथे कलर आहे, सरळ कलरला बाहेर काढा. तिघांमध्ये सेम काय आहे, 5 5 5, कलरला घ्या 5. आता व्हाईट आणि चॉक राहिली, आता ह्या दोघांपैकी 2 किंवा 4 येऊ शकतो, पण अगोदर बघा चॉक कुठे आहे का. आता चॉक इकडे आहे आणि इकडे आहे, मग या दोघांमध्ये 2 कॉमन आहे, सरळ चॉकला देऊन टाका 2. उरलं काय, व्हाईट, जो काही राहिले त्याला हा 4 येणार, म्हणजे व्हाईटला काय येणार 4, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड तुमचा काय येणार आहे, करेक्ट वन आन्सर येणार आहे, ठीक आहे. क्लिअर आहे पॉईंट, ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला देतात आता अंकमालिका, वर्णमालिका, लयबद्ध मालिका, ठीक आहे. हे तीनही तुम्हाला 101% एक्झाम मध्ये विचारण्यात येतो पॉईंट, ठीक आहे. अंकमालिका म्हणजे तुम्हाला काय करतात, आता समजा इथे मी संख्या घेतली 4 8 12 16, ठीक आहे. आणि असं इथे तुम्हाला सांगत काढायला, ठीक आहे. आता जर शेवटचा अंक काढायचा असतो तो आपल्याला इझी पडतो, ठीक आहे. शेवटचा अंक आपल्याला इझी पडतो, कसं काय, कारण आपण गॅप काढू शकतो. समजा मूळ संख्या, त्याच्यासाठी तुम्हाला काही मूळ संख्या ज्या असतात आपल्या, ठीक आहे, समसंख्या ज्या असतात, ठीक आहे. परत पट्टीतील संख्या तर आपल्याला येतात, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला बघा वर्गमूळ, वर्गमूळ तुमचे 30 पर्यंत तरी पाठ पाहिजेत, घनमूळ तुमचे 30 पर्यंत तरी पाठ पाहिजेत, म्हणजे वर्ग, धनसंख्या आणि तुम्हाला काय समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या या तुम्हाला पाठ पाहिजे, ठीक आहे. या 5 गोष्टी तुमच्या पाठ असेल तर तुम्हाला सरळ येऊ शकतो आन्सर, ठीक आहे. नाहीतर मग डिफरन्स काढायचा, जर काहीच लॉजिक नसेल तर मग डिफरन्स काढायचा. आता ह्याच्यामध्ये बघतील तर बघा, डायरेक्ट काय 4 आणि 4चा गॅप आहे,
8 आणि 12 9 10 11 12 4चा गॅप आहे. 12 16 मध्ये 4. मग शेवटचा अंक तुम्हाला काढायला इझी जातो म्हणजे 20. ठीक आहे, 4चाच गॅप. ठीक आहे, म्हणजे शेवटचा अंक तुम्हाला काढायला इझी जातो. पण तसाच जर तुम्हाला मधला अंक काढायचा असेल, ठीक आहे, मधला अंक म्हणजे समजा इथे 4 दिलं, इथे 8 16 20. ठीक आहे, असं दिलं. तर तुम्ही काय करणार? मधला अंक थोडासा कठीण असतो. ठीक आहे, म्हणजे मधला अंक कसा येणार? ठीक आहे, त्याला काय करायचे सरळ? इथे पण गॅप घेतला मी 4चा. ठीक आहे, इथे पण 4चा गॅप येतोय. मग आपण काय करायचं? इथे पण 4चा गॅप घेऊन घ्यायचा आणि इथे पण 4चा. ठीक आहे, जर इथे 12 घेतलं, मग इथे पण 4चा गॅप गेला 16 यायला पाहिजे बरं का? नाहीतर मग आपला आन्सर पूर्ण चुकून जातो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर वर्णमालिकामध्ये सेम असाच पार्ट झाला वर्णमालिका. वर्णमालिकेमध्ये समजा तुम्हाला असं दिलं ए, ई, आय, ओ आणि शेवटचा अंक. मग काय येणार? काही काही जण असतील तर ह्याच्यामध्ये डिफरन्स काढत बसतील. ठीक आहे, काही काही असतील तर ते बघतील का ए, ई, आय, ओ हे सगळे काय आहेत? ववल्स आहेत. ठीक आहे, म्हणजे काय? ए, ई, आय, ओ आणि शेवटचा असेल तर यू म्हणजे आन्सर यू. ठीक आहे, काही काही कधी देतात ए, ई आणि मधला अंक काढायला देतात ओ आणि यू. इथे काय आहे ना सेम ती ट्रिक. काय ए, ई, आय. ठीक आहे, हे असं असत वर्णमालिका आणि संख्या मालिका. फक्त संख्या मालिकामध्ये तुम्हाला संख्या दिलेल्या असतात आणि वर्णमालिकेमध्ये तुम्हाला वर्ण दिलेले असतात. ठीक आहे, फक्त संख्या मालिकेमध्ये संख्या, वर्ण मालिकेमध्ये तुम्हाला वर्ण दिलेले असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं तुम्हाला क्वेश्चन मध्ये तुम्हाला आता विचारलं जातं की सहसंबंध ओळखा. ठीक आहे, संबंध सहसंबंध. ठीक आहे, आता इथं मी घेतलं 5 25. ठीक आहे, मग इथे येणार 8 आणि ठीक आहे, सहसंबंध. सहसंबंध म्हणजे काय? तर पहिल्या गटाचा दुसऱ्या गटाशी जो संबंध असतो तो तिसऱ्या गटाचा चौथ्या गटाशी संबंध पाहिजे असं. ठीक आहे, सरळ काय करायचं? ह्याच्यासाठी तुम्हाला वर्गमूळ घनमूळ पाठ पाहिजेत किंवा वर्गमूळ बघा. कधी कधी काय करतात की वर्गाची जी संख्या असते त्याच्या लगतची संख्या असते. समजा 4चा वर्ग 16 आणि तिथे समजा असेल 17 तर वर्गमूळ म्हणजे वर्गामध्ये एक संख्या काय करायची? ऍड करायची. म्हणजे 16 मध्ये एक ऍड केलं तर 17. ठीक आहे, किंवा घनमूळ म्हणजे घन संख्यामध्ये पण ऍड करायला असं म्हणजे ते लगतच्या संख्या पण असतात. ठीक आहे, त्यामुळे लक्ष द्यायचे की वर्ग संख्या नाहीये पण त्याच्या जर लगतची संख्या असेल तर ती ट्रिक सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, आता इकडे दिले 5 25. हे काय सरळ 5चा वर्ग दिलेला आहे. 8चा वर्ग काय? 64. ठीक आहे, पण दरवेळी एक्झामला तुम्हाला असे क्वेश्चन येणार का इझी? तर नाही येणार. कधी कधी तुम्हाला घनसंख्या येतील, कधी घनसंख्यामध्ये एक ऍड किंवा 2 ऍड असे येतील. ठीक आहे, विषम संख्या येतील, अशा तुम्हाला संख्या येतील. ठीक आहे, आणि ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले जातात. ठीक आहे, ह्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. बघा, आपली जी टेट भरती आहे त्याच्यामध्ये बघा न्यू बॅच स्टार्ट झालेला आहे. 100% पहिल्याच प्रयत्न तेच मिळवायचा आहे. बेसिक पासून तयारी करून घेतली जाईल. फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आहे. टेस्ट सिरीज नोट्स पेपर सर्व पॅटर्न नुसार आहेत. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. ठीक आहे, आणि ऍडमिशन ओपन आहे. बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळे ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच ऍडमिशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि असे तुम्हाला शॉर्ट ट्रिक तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून तुमचे जेवढे काही बघा 80 मार्क आहेत. ठीक आहे, ते तुमचे फिक्स होऊन जातील. ठीक आहे, जे काही तुमचे 80 मार्क आहे ते तुम्हाला फिक्स होऊन जातील. बेसिक बुद्धिमत्ता. ठीक आहे, सगळ्या शॉर्ट ट्रिक जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, सगळ्या टॉपिकवर. ठीक आहे, तर सगळ्यांनी आपल्या जे काही ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी फटाफट ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.